नमो बुद्धाय व सविनय सप्रेम जय भीम. बुद्ध विहार समन्वय समितीच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या ऑनलाईन वर्षावास व्याख्यानमाला या उपक्रमामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. बुद्ध विहार समन्वय समितीचे सन्माननीय संस्थापक मुख्य संयोजक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य अशोकभाऊ सरस्वती बोधी यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आजचे आपले सन्माननीय व्याख्याते आदरणीय आचार्य नंदकिशोरजी साळवे सर यांचे देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. भगिनी तनुजाताई यांचे स्वागत. तसेच आजच्या आनापान साधनेसाठी आणि या व्याख्यानासाठी उपस्थित असलेल्या तमाम समस्त उपासक उपासिका बंधू भगिनींचे देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा हेतू व परिचय या मालिकेचा क्रमशः भाग व्याख्यान रूपामध्ये आज ऐकणार आहोत, मार्गदर्शन ग्रहण करणार आहोत. बुद्धविहार समन्वय समितीच्या विनंतीस मान देऊन आचार्य नंदकिशोर साळवे सर हे आपणास या विषयावर मार्गदर्शन करण्यास तयार झाले आणि अत्यंत संशोधनात्मक दृष्टिकोनातून केलेला त्यांचा जो काही अभ्यास आहे, हा अभ्यास आपल्याला ते या व्याख्यानांच्या माध्यमातून खूप छान पद्धतीने मार्गदर्शन करून सादर करीत आहेत. आचार्य नंदकिशोर साळवे सर यांचे आपण सर्वजण ऋणी आहोत. त्यांना दोन्ही हात जोडून वंदन करतो आणि त्यांचं व्याख्यान सुरू होण्यापूर्वी मी आदरणीय भगिनी तनुजाताई यांना विनंती करतो की ताई, आपल्या परंपरेप्रमाणे आपण त्रिशरण पंचशील घेऊन या व्याख्यानाची सुरुवात करूयात. त्यानंतर आचार्य नंदकिशोर साळवे सर आपल्या व्याख्यानास सुरुवात करतील. व्याख्यानानंतर मंगलमैत्री होईल, धम्मपालन गाथा होईल आणि मग व्याख्यानाचा समारोप होईल. जोपर्यंत मंगलमैत्री आणि धम्मपालन गाथा पूर्ण होत नाही, कोणीही मधूनच व्याख्यान लेफ्ट करू नये ही पुनश्च नम्र विनंती. त्याचबरोबरीने व्याख्यान सुरू असताना कृपया आपण आपले व्हिडिओ बंद ठेवावेत. तसेच अनावश्यक मेसेजेस पोस्ट करणे देखील टाळावे. ज्यावेळेस मेसेज फ्लॅश होतात त्यावेळेस वक्ते जे आहेत, व्याख्याते जे आहेत, ते डिस्टर्ब होतात, त्यांची लिंक तुटते विषयाची. त्यामुळे अनावश्यक मेसेजेस आपण टाकू नयेत. व्याख्यान झाल्यानंतर आपण मेसेजेस पोस्ट करावेत ही नम्र विनंती. व्हिडिओच्या बाबतीत कृपया काळजी घ्यावी. ज्यावेळेस आपला व्हिडिओ सुरू असतो त्यावेळेस व्याख्यात्यांच्या प्रेझेंटेशनलाही प्रॉब्लेम येतो आणि रेकॉर्डिंगला देखील प्रॉब्लेम येतो. कृपया आपले व्हिडिओ बंद आहेत याची जाणीवपूर्वक खात्री करून घ्यावी, नम्र विनंती. भगिनी तनुजाताई यांना विनंती आहे की कृपया त्रिशरण पंचशील घ्यावे. धन्यवाद सर. सर्वांना सहस्ने जय भीम. नमो बुद्धाय. महाकारुण्य तथागत सम्यक संबुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांना आणि पावन स्मृतींना मी पंचांग प्रणाम करते. ऑनलाईन जुडलेल्या सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ, श्रेयस आणि प्रेयस भगिनी आणि बंधुजन यांना मी वंदन करते. माझ्यापेक्षा लहान आणि माझ्या बरोबरचे असलेल्या सर्वांना मी सहस्ने जय भीम करते. नमो बुद्ध. बुद्ध या समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सरस्वती सर बोधी यांनाही मी वंदन करते. या व्याख्यानमालेचे मुख्य संयोजक आदरणीय उमेश शिलवंत सर यांनाही मी वंदन करते. आणि आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याता आदरणीय आचार्य नंदकिशोर दादा साळवे सर यांनाही मी वंदन करते आणि स्वागत करते आणि सहस्ने जय भीम करते. सर्वांनी दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स
भगवतो वरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारः वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 इमाय धम्मानुधम्म पटिपत्य बुद्धं पूजयामि इमाय धम्मानुधम्म पटिपत्य धम्मं पूजयामि इमाय धम्मानुधम्म पटिपत्य संघं पूजयामि. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. नमो बुद्ध. यानंतर आदरणीय श्रीवंत सर. धन्यवाद अनुजाताई. यानंतर बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने आपणा सर्व उपासक उपासिका बंधू भगिनींच्या वतीने मी दोन्ही हात जोडून विनम्रपणे आदरणीय गुरुवर्य आचार्य नंदकिशोर साळवे सर यांना विनंती करतो की आपण कृपया आम्हास मार्गदर्शन करावे. आदरणीय नंदकिशोर साळवे सर. हॅलो, आवाज येतो का सर? हो सर, आवाज येतो. यस सर, यस सर. ओके ओके, यस सर, यस सर. चला सुरू सर. करू. नमो बुद्धाय. जय भीम सर. बर. जय भीम जय भीम सर्वांना सविनय जय भीम जय भीम. जर मध्ये डिस्टर्बन्स झालं तर मी माझा व्हिडिओ ऑफ करेल. हॅलो. ओके सर, ओके सर, ओके सर. हा सर. हो हो, चालेल सर, चालेल. सर. हा, स्पीकर आयकॉन ऑन करा सर. स्पीकर आयकॉन क्लिक करा. पठारे सर, आवाज येतो का? ओके, आवाज येतोय ना? हो सर, आवाज येतो आहे. चला सुरू करतो. ओके सर. महाकारुणी तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करून आज वर्षावासानिमित्त बुद्धविहार समन्वय समिती ही जी काही व्याख्यानमाला चालू आहे
व्याख्या संयोजक आणि बुद्धविहार समन्वय समितीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अशोक भाऊ सरस्वती बोधी, या व्याख्यानमालेचे तांत्रिक बाजू सांभाळणारे आणि बुद्धविहार समन्वय समितीचे राष्ट्रीय महासचिव आयुष्यमान प्राध्यापक उमेश पठारे सर, आता ज्यांनी या ठिकाणी विसरण पंचशील आपणा सर्वांना दिलं त्या आयुष्यमती तनुजाताई आणि या व्याख्यानामध्ये सहभागी झालेले सगळे भगिनी आणि बंधुजन हो. या व्याख्यानमालेच्या अंतर्गत आपण जो एक विषय घेतलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथ संपदा, हेतू आणि परिचय, या अंतर्गत आपण प्रत्येक ग्रंथाचं विश्लेषण आणि अंतरंग समजून घेत आहोत. ग्रंथ मागे बाबासाहेबांची जी पार्श्वभूमी होती त्याची माहिती करून आणि आपण एका ग्रंथाची माहिती घेतली, शेवट झाली, तो पुन्हा पूर्ण प्रयत्न करणार आहे. ज्या व्याख्यानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा एक ग्रंथ आहे, राईज अँड फॉल ऑफ हिंदू वुमन. मला खरं सरांच्याकडे इंटरनेटचा प्रॉब्लेम झाला आहे. सर डिस्कनेक्ट झाले आहेत. प्लीज होल्ड ऑन, लगेचच रिकनेक्ट होतील. प्लीज होल्ड करा, सर जॉईन होतील. रिकनेक्ट होत असणार ते. इंटरनेटच्या या प्रॉब्लेममुळे थोडासा मध्येच व्याख्यानामध्ये इंटरप्शन येतो, व्यत्यय येतो. कृपया सहकार्य करावं ही विनंती. हॅलो पठार सर, आवाज येतो का? हो बोला सर. ऑटोमॅटिक डिस्कनेक्ट झाला होता. हो, डिस्कनेक्टच होतं सारखं. काय होतं? ठीक आहे, आपण एक काम करूया, व्हिडिओ ऑफ ठेवून, व्हिडिओ ऑफ ठेवू आणि फक्त ऑडिओ ऑन ठेवू सर. हो ठीक ठीक, ओके, चला ठीक, ओके. तर मी आपल्याला हे सांगत होतो की मागच्या व्याख्यानामध्ये आपण हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती या ग्रंथाची माहिती करून घेतली. हा जो ग्रंथ आहे, खरं म्हणजे हे बाबासाहेबांचं प्रदीर्घ लेखन आहे. हा लेख जो आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1951 मध्ये कलकत्त्याच्या महाबोधी सोसायटीच्या अंकामध्ये लिहिलेला एक प्रदीर्घ लेख आहे. आणि हा जो लेख आहे हा नंतर 14 वर्षांनी म्हणजे 1965 साली डॉक्टर आंबेडकर पब्लिकेशन सोसायटी या संस्थेने ग्रंथरूपामध्ये प्रकाशित केलेला आहे. या ग्रंथाचं जे अंतरंग मागच्या आपण व्याख्यानात बघितलं
की इथल्या प्रस्थापित विद्वानांनी भगवान बुद्धांना जे काही आरोप केलेले आहेत, स्त्रियांच्या संपर्काबाबत तथागत बुद्धांवर जे काही आरोप केलेले आहेत, त्याचं खंडन करण्यासाठी बाबासाहेबांनी हा प्रदीर्घ लेख लिहिलेला आहे. आणि म्हणून या ग्रंथामध्ये ज्या ज्या आरोपाचं खंडन केलेलं आहे त्यापैकी काही आरोपांचे विश्लेषण आपण मागच्या हप्त्यामध्ये बघितलं. आणि म्हणून उरलेले जे काही आरोप आहेत त्या आरोपाविषयी आपण या व्याख्यानामध्ये चर्चा करणार आहोत. उर्वरित जे आरोप आहेत त्याच्यामध्ये एक आरोप असा आहे की तथागत बुद्धांनी भिक्खुनी संघ स्थापन केल्यानंतर भिक्खुनींना संघामध्ये दुय्यम स्थान दिलं. आता ह्या ग्रंथाचा एक मध्यवर्ती केंद्रबिंदू आपण हे लक्षात घ्यायचं आहे की स्त्रियांच्या सहवासाबाबत तथागत बुद्धांवर विद्वानांनी आरोप केलेले आहेत, प्रस्थापित विद्वानांनी. आणि म्हणून त्याचं खंडन करणं ही प्रत्येक बौद्ध धर्मीयाची जबाबदारी आहे. या भावनेतून बाबासाहेबांनी हे प्रदीर्घ लेखन केलेलं आहे. म्हणून याच्यामध्ये भिक्खुनी संघाच्या आणि स्त्रियांच्या बाबतीमध्ये प्रामुख्याने बाबासाहेबांचा उपदेश आणि बुद्धांचा उपदेश आपल्याला आढळून येतो. म्हणून हा जो आरोप आहे की तथागत बुद्धांनी भिक्खुनी संघ स्थापन केल्यानंतर भिक्खुनींना दुय्यम स्थान दिले असं प्रस्थापित विद्वान म्हणतात. त्याचं कारण असं आहे की संघामध्ये भगवान बुद्धांनी भिक्षुणी संघाची जी स्थापना केलेली आहे ती स्थापना करण्यापूर्वी काही अटी घातल्या होत्या, ज्याला 8 अटी म्हणजे त्याला 8 गुरुधम्म असं म्हटलेलं आहे. ज्या 8 अटी घातल्या होत्या त्या 8 अटीमधली पहिली अट ही होती की 100 वर्षाची उपसंपदा झालेल्या भिक्षुणीने सुद्धा नुकत्याच उपसंपदा घेतलेल्या भिक्खूस अभिवादन केले पाहिजे. म्हणजे याचं स्पष्टीकरण असं आहे की भिक्षुणी किती श्रेष्ठ असली, भिक्षुणी कितीही वयाने ज्येष्ठ असली तरी तिने नुकत्याच उपसंपदा घेतलेल्या लहान भिक्षूला सुद्धा वंदन केलं पाहिजे, अशी त्याच्यातली एक पहिली अट आहे, ज्याला गुरुधम्म असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून विद्वानांना वाटलं की एवढी श्रेष्ठ भिक्षुणी असेल, सिनियर भिक्षुणी असेल, ज्येष्ठ भिक्षुणी असेल, तिने नुकत्याच उपसंपदा घेतलेल्या लहान भिक्षूला कसं वंदन करावं. म्हणून लोकांनी म्हणजे त्या विद्वानांनी असं म्हटलेलं आहे की बुद्धांनी दुय्यम स्थान दिलं भिक्षुणींना. परंतु याच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांनी या आरोपाचं स्पष्टीकरण देताना असं म्हटलेलं आहे की भिक्षू संघामध्ये ज्येष्ठतेला स्थान दिलेलं आहे, ज्येष्ठतेला फार मान दिलेला आहे. म्हणजे भिक्षू संघाचा नियमानुसार जो अगोदर प्रवज्या घेईल तो ज्येष्ठ आणि जो नंतर प्रवज्या घेईल तो कनिष्ठ, असा एक भिक्षू संघाचा पहिल्यापासून नियम होता. म्हणून परिस्थिती इथे बाबासाहेबांनी अशी नमूद केलेली आहे की भिक्षूंचा संघ जो आहे तो अगोदर स्थापन झालेला आहे, त्याच्यामुळे तो ज्येष्ठ ठरतो. आणि त्यानुसार भिक्षुणींचा संघ जो आहे हा नंतर स्थापन झाल्यामुळे तो कनिष्ठ ठरतो. म्हणून भिक्षू किंवा भिक्षुणी हे संघाचं प्रतिनिधित्व करतात, वैयक्तिक प्रतिनिधित्व करत नाहीत. आणि म्हणून भिक्षूंचा संघ जो आहे तो ज्येष्ठ आहे आणि त्याच्यामध्ये जर एखादा बाल भिक्षू असेल तर त्या बाल भिक्षूला सुद्धा ज्येष्ठ भिक्षुणींनी वंदन केलं पाहिजे. म्हणजे भिक्षुणीच्या वयाचा विचार न करता ज्येष्ठ संघाच्या ज्येष्ठतेचा विचार केला पाहिजे आणि वयाने मोठ्या असलेल्या भिक्षुणी सुद्धा भिक्षू संघाचा प्रतिनिधी म्हणून वयाने लहान असलेल्या भिक्षूला वंदन केलं पाहिजे, असं स्पष्टीकरण बाबासाहेबांनी दिलेलं आहे. आणि हा खरं म्हणजे भिक्षू संघाचा नियमच होता की संघाचा जर आपण इतिहास बघितला तर त्याच्यामध्ये ज्येष्ठतेला अतिशय मान दिलेला आहे, ज्येष्ठता प्रकर्षाने पाळली गेलेली आहे. आणि म्हणूनच भिक्षुणींना दुय्यम मानण्याचा या ठिकाणी प्रश्न उद्भवत नाही. त्याचं कारण असं आहे की ही संघाची पद्धत होती, भिक्षू संघाची पद्धत होती. आणि म्हणून एकूणच बौद्ध धर्मामध्ये सुद्धा ज्येष्ठतेला भगवान बुद्धांनी अतिशय महत्त्व दिलेलं आहे. एक प्रसंग तुमच्या लक्षात येईल की उपाली जेव्हा भगवान बुद्धांकडे जातो, म्हणजे प्रवज्या घेण्यासाठी जातो, तर उपाली एकटाच जात नाही, त्याच्याबरोबर अनेक 5-6 जण शाक्य कुमार असतात. मग त्याच्यामध्ये अनिरुद्ध असतो, आनंद असतो, भृग असतो,
किंबिल असतो, देवदत्त असतो, या शाक्यपुत्रांबरोबर सुद्धा उपाली गेलेला आहे. आणि राजगृहामध्ये पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा या शाक्यपुत्रांना भगवान बुद्ध प्रवज्या देण्याचं द्यायला सांगतात, त्यावेळेस हे शाक्यपुत्र जे आहेत, अनिरुद्ध आहे, आनंद आहे, देवदत्त आहे, किंबिल आहे, हे शाक्यपुत्र असं सांगतात की प्रथम उपालीला प्रवज्या द्या. याचं कारण असं की उपालीला जर प्रवज्या दिली तर उपाली आमच्यापैकी ज्येष्ठ ठरेल आणि त्याला आम्ही अभिवादन करू आणि त्याचेच आदेशाचं आम्ही पालन करू. हे कशासाठी सांगितलेलं आहे? ज्येष्ठतेसाठी सांगितलेलं आहे. म्हणून मुद्दा असा आहे की भगवान बुद्धांच्या भिक्षू संघामध्ये ज्येष्ठतेला अतिशय महत्व होतं आणि म्हणून या शाक्य कुमारांनी सुद्धा सर्वप्रथम उपालीला प्रवज्या द्यायला सांगितलेली आहे आणि त्याच्यानंतर त्या सर्वांनी प्रवज्या घेतलेली आहे, दीक्षा घेतलेली आहे. त्यानुसार उपाली हा ज्येष्ठ झालेला आहे आणि म्हणून हे शाक्यपुत्र जे आहेत हे तिथून पुढे उपालीचं म्हणणं मानत होते, उपालीला मान सन्मान देत होते, कारण तो प्रवज्या घेतल्यानुसार ज्येष्ठ ठरलेला आहे. अशा पद्धतीनं हा जो आरोप आहे याचं खंडन बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे की याच्यामध्ये स्त्रियांना दुय्यम मानण्याचा कुठलाही प्रश्न येत नाही. इथे सेवा ज्येष्ठतेचा प्रश्न येतो, प्रवज्या ज्येष्ठतेचा प्रश्न येतो आणि त्यानुसार भगवान बुद्धांनी स्त्रियांना कधीही हीन लेखलेलं नाही, स्त्रियांना कधीही दुय्यम लेखलेलं नाही. तो भिक्षू संघाच्या अंतर्गतचा ज्येष्ठतेचा प्रश्न होता, असं प्रतिपादन करून बाबासाहेबांनी या आरोपाचं खंडन केलेलं आहे. दुसरा जो आरोप आहे तो आरोप असा आहे की तथागत बुद्धांनी स्त्रियांना हीन लेखले व स्त्रियांपासून दूर राहा असा भिक्षूंना उपदेश केला. हे जे प्रस्थापित विद्वान आहे हे खरं म्हणजे द्वेष भावनेतून भगवान बुद्धांवर असे आरोप करतात, असं सुद्धा बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये नमूद केलेलं आहे. आणि म्हणून हे जे प्रस्थापित विद्वान आहेत यांनी असं म्हटलं की भगवान बुद्धांनी स्त्रियांना हीन लेखलेलं आहे आणि भिक्षूंना सांगितलेलं आहे की तुम्ही स्त्रियांपासून किंवा भिक्षुणींपासून दूर राहा. हा जो आरोप आहे या आरोपाच्या विषयी बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथामध्ये भगवान बुद्ध आणि भंते आनंद यांच्यातील संवाद नमूद केलेला आहे. तो संवाद काय आहे थोडंसं लक्षपूर्वक ऐका. भंते आनंद असं विचारतात की भंते आम्ही स्त्रियांशी कसे वागावे. आता भगवान बुद्ध आणि भंते आनंद यांच्यामध्ये हा प्रश्नोत्तरित संवाद आहे. आनंद असं विचारतात भगवान बुद्धांना की भंते आम्ही स्त्रियांशी कसे वागावे. बुद्ध उत्तर देतात तुम्ही त्यांच्याकडे पाहू नये. मग आनंद परत प्रश्न करतात स्त्रियांचे दर्शन घडले तर कसे वागावे. बुद्ध म्हणतात तुम्ही त्यांच्याशी संवाद करू नये किंवा तुम्ही त्यांच्याशी बोलू नये. आनंद परत पुढचा प्रश्न करतात की बोलण्याचा प्रसंग आला तर काय करावे. भगवान बुद्ध म्हणतात की बोलण्याचा प्रसंग जर आला स्त्रियांशी तर मनावर संयम ठेवला पाहिजे आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला स्त्रियांच्या सहवासामध्ये बोलण्याचा प्रसंग येईल किंवा राहण्याची वेळ येईल तेव्हा तुम्ही वृद्ध स्त्रीला माता मानावी, तरुण स्त्रीला बहीण मानावी आणि बालिकेला आपली कन्या समजून शुद्ध भावनेने त्यांच्याशी वागलं पाहिजे. असं हा जो प्रश्न उत्तराचा संवाद आहे हा बाबासाहेबांनी नमूद केलेला आहे. आणि मग हा जो आरोप आहे की स्त्रियांपासून दूर राहायचं भिक्षूंना बुद्धांनी सांगितलं, हा जो आरोप आहे या आरोपाचं खंडन करण्यासाठी बाबासाहेबांनी हा संवाद इथे नमूद केलेला आहे की भंते आनंद स्त्रियांविषयी भगवान बुद्धांना असे प्रश्न विचारतील का. हाच मुळात प्रश्न बाबासाहेबांनी उपस्थित केलेला आहे. त्याचं कारण असं आहे की भंते आनंद यांच्या संपर्कामध्ये या घटनेच्या अगोदर अनेक स्त्रिया आलेल्या आहेत. अनेक स्त्रियांचा सहवास त्यांना लाभलेला आहे. त्यामध्ये मग महाप्रजापती गौतमी आहे, त्यामध्ये किसा गौतमी आहे, त्यामध्ये पटाचारा आहे, त्यामध्ये प्रसेनजिताची राणी मल्लिका आहे, विशाखा आहे, आम्रपाली आहे. अशा ज्या स्त्रिया आहेत या स्त्रियांचा सहवास हा आनंद बरोबर आलेला आहे, यांचा परिचय झालेला आहे आणि भंते आनंद यांनी अतिशय शुद्ध भावनेने या स्त्रियांशी व्यवहार केलेला आहे, वर्तन केलेलं आहे. त्याच्यामुळे या स्त्रिया जर भंते आनंदाच्या सहवासात आलेल्या आहेत तर भंते आनंद बुद्धांना असं कसं विचारतील की स्त्रियांचे दर्शन घडलं तर आम्ही काय करावे
स्त्रियांशी बोलायचा प्रसंग आला तर आम्ही त्यांच्याशी बोलावं की नाही, स्त्रियांशी आम्ही कसं वागावं, असा प्रश्न भंते आनंद विचारू शकत नाही. कारण भंते आनंदाच्या सहवासामध्ये त्या अगोदर सुद्धा अनेक स्त्रिया आलेल्या आहेत, असं स्पष्टीकरण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. आणि म्हणून भंते आनंदाच्या सहवासामध्ये या अगोदर जर अनेक स्त्रिया आलेल्या असतील तर भंते आनंद असा प्रश्न विचारणारच नाहीत किंवा असा प्रश्न विचारण्याची भंते आनंदाला आवश्यकताच पडणार नाही. आणि म्हणून हा जो प्रसंग आहे महापरिनिर्वाण सूत्रातला, हा प्रसंगच मुळात प्रक्षिप्त आहे असं बाबासाहेबांनी नमूद केलेलं आहे. प्रक्षिप्त म्हणजे नंतर घुसवलेला किंवा नंतर घुसडवलेला. घुसवलेला आणि घुसडवलेला असे दोन शब्दप्रयोग या ग्रंथामध्ये आहेत. घुसवलेला म्हणजे तो नियमानुसार घुसवलेला, आणि घुसडवलेला असं जेव्हा म्हटलेलं आहे, हा शब्दप्रयोग तिथे स्पेसिफिक आहे अनुवादामध्ये, की घुसडवलेला म्हणजे नंतर घुसडवलेला, बळजबरीने घुसडवलेला. तर अशा पद्धतीने हा जो प्रसंग आहे, हा प्रसंग सुद्धा बाबासाहेबांनी, हा आरोप सुद्धा बाबासाहेबांनी खोडून काढलेला आहे. आणि बाबासाहेब असं म्हणतात की भंते आनंदाच्या सहवासामध्ये अनेक स्त्रिया आलेल्या आहेत. त्या एका दासीचा सुद्धा प्रसंग आपल्याला माहीत असेल कदाचित, की ती दासी भंते आनंदाच्या प्रेमात पडली होती आणि आनंदाच्या मागोमागच ती भगवान बुद्धांकडे आली आणि सांगितलं की मला भंते आनंदाशी लग्न करायचं आहे. त्यामुळे भगवान बुद्ध तिला विचारतात की तुला भंते आनंद का आवडतो, तर ती सांगते की मला ते खूप आवडतात. मग आवडतात म्हणजे नक्की काय आवडतं? त्याचे डोळे आवडतात, तर त्याचे कान आवडतात, की त्याचं नाक आवडतं. तर या ठिकाणी सुद्धा भंते आनंद जे आहेत त्या स्त्रीला अतिशय प्रामाणिकपणे सांगतात की मी भंते आहे, मी चिवर धारण केलेला भिक्षू आहे, मी अनागारिक आहे, त्यामुळे मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. म्हणजे भंते आनंदाची भूमिका इतकी प्रामाणिक असताना सुद्धा भंते आनंद असे प्रश्न विचारू शकत नाहीत, हे बाबासाहेबांनी या ठिकाणी स्पष्ट करून या आरोपाचं खंडन केलेलं आहे. पुढचा जो आरोप आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की स्त्रियांना संघात स्थान दिल्यास आपला धर्म लवकर नष्ट होईल अशी भीती भगवान बुद्धांना वाटत होती. कारण असं आहे की भगवान बुद्धांचं एक उदाहरण आहे किंवा एक वचन आहे, ते वचन मी पुढे सांगणार आहे. मुद्दा असा आहे की हा जो आरोप आहे, स्त्रियांना संघात स्थान दिल्यास आपला धर्म लवकर नष्ट होईल अशी भीती बुद्धांना वाटत होती, असं प्रस्थापित विद्वानांचा आरोप आहे. म्हणून दुसरा प्रसंग सुद्धा बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये नमूद केलेला आहे. भंते आनंद आणि भगवान बुद्ध यांच्यातील दुसरा प्रसंग जो आहे तो असा आहे की भंते आनंदाच्या एका प्रश्नाला उत्तर देताना भगवान बुद्धांनी असं म्हटलेलं आहे की, भगवान बुद्धांनी काय म्हटलंय ते कोटेशन मी आपल्याला सांगतो आहे. ते म्हणतात, तथागताच्या धम्मात स्त्रियांनी प्रवज्ञा घेतली नसती तर ब्रह्मचर्य चिरस्थायी झाले असते आणि सद्धम्म हा 1000 वर्ष टिकला असता. पण आनंदा, आता स्त्रियांनी प्रवज्ञा घेतल्यामुळे ब्रह्मचर्य चिरस्थायी होणार नाही आणि हा सद्धम्म केवळ 500 वर्षच टिकेल. असा जो काही भंते आनंद आणि भगवान बुद्धांचा संवाद आहे, हा संवाद बाबासाहेबांनी इथे ग्रंथामध्ये उद्धृत केलेला आहे. आता प्रश्न असा आहे की भगवान बुद्ध असं म्हणतील की नाही, हा बेसिक प्रश्न बाबासाहेबांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे हे वचन पुन्हा मी सांगतो आहे. भगवान बुद्धांच्या मनामध्ये अशी शंका आली असं प्रस्थापित विद्वान म्हणतात की तथागताच्या धम्मात स्त्रियांनी प्रवज्ञा घेतली नसती तर ब्रह्मचर्य चिरस्थायी झाले असते आणि सद्धम्म 1000 वर्ष टिकला असता. पण आता स्त्रियांनी प्रवज्ञा घेतल्यामुळे ब्रह्मचर्य चिरस्थायी होणार नाही आणि हा सद्धम्म केवळ 500 वर्ष टिकेल. हा जो आरोप आहे हा खोडून काढण्यासाठी बाबासाहेबांनी 2 मुद्दे मांडलेले आहेत. पहिला मुद्दा जो आहे तो असा आहे की बुद्धांचे अनेक उपदेश जे आहेत हे सुत्त पिटकामध्ये ठिकठिकाणी आढळून येतात. तुम्ही जर बघितलं की भगवान बुद्धांचे जे उपदेश आहेत, त्रिपिटकाचा जे अभ्यास करतात किंवा पाली साहित्याचा जे अभ्यास करतात, त्यांना मी काय सांगतो ते कळेल की एखादा प्रसंग किंवा एखादं वचन जर असेल तर ते धम्मपदात आलं असेल तर ते महामंगल सूत्रामध्ये सुद्धा येतं. ते महामंगल सूत्रामध्ये जर आलं असेल तर ते अजून पराभव सूत्रामध्ये सुद्धा येतं. म्हणजे अशा पद्धतीची भगवान बुद्धांचा जर उपदेश आहे त्याचं संकलन करत असताना
रचनाकारांनी किंवा संकलन करणाऱ्यांनी तो अनेक ठिकाणी संदर्भ दिलेला आहे. आणि म्हणून पहिला मुद्दा खोडून काढण्यासाठी बाबासाहेब म्हणतात की बुद्धांचे अनेक उपदेश त्रिपिटकातील इतर सुत्तात ठिकठिकाणी आढळून येतात, परंतु हा प्रसंग आणि संवाद सुत्त पिटक वगळता इतर कोणत्याही सुत्तामध्ये आढळून येत नाही. म्हणून हे जे वाक्य आहे की माझा धम्म स्त्रियांची प्रवज्जा झाली नसती तर 1000 वर्षे टिकला असता आणि आता स्त्रिया प्रवज्जित झाल्यामुळे केवळ 500 वर्ष टिकेल, हे जे भगवान बुद्धांचं वचन असेल तर ते सुद्धा मूळ त्रिपिटकामध्ये नाही. सुत्त पिटक वगळता इतर कोणत्याही सुत्तामध्ये हा संदर्भ आणि प्रसंग आढळून येत नाही. याचाच अर्थ बाबासाहेबांनी निष्कर्ष काढला की हा प्रसंग सुद्धा नंतर घुसडवलेला आहे. दुसरा संदर्भ बाबासाहेब देतात की रीस डेव्हिस नावाचे जे अभ्यासक होते धम्माचे, त्या रीस डेव्हिसच्या ग्रंथामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा जो प्रसंग आहे हा प्रसंग सुद्धा इतर सुत्तामध्ये कुठे आढळून येत नाही. हे जितकं खरं आहे तितकाच तो चिनी भाषांतरामध्ये सुद्धा आढळून येत नाही. आता बाबासाहेबांनी अनेक ठिकाणी याचं भाषांतर, चिनी भाषांतराचं जे काही संदर्भ आहेत ते अतिशय शुद्ध स्वरूपामध्ये टिकून राहिलेलं आहेत असं बाबासाहेबांनी अनेकदा म्हटलेलं आहे. त्याचं कारण असं की धम्मपद जे आहे त्या धम्मपदामध्ये एक ब्राह्मण वर्ग आहे शेवटचा, आणि हा ब्राह्मण वर्ग सुद्धा प्रक्षिप्त आहे असे अनेक विचारवंतांची मतमतांतर आहेत. त्यामुळे बाबासाहेब सुद्धा असं म्हणतात की धम्मपदामध्ये सुद्धा मला चिनी धम्मपद जे आहे ते अतिशय शुद्ध स्वरूपातलं वाटतं. आणि तोच संदर्भ घेऊन बाबासाहेबांनी इथे दुसरा मुद्दा मांडलेला आहे की या सुत्ताच्या चिनी भाषांतरामध्ये सुद्धा हा उतारा आलेला नाही. आणि असं रीस डेव्हिसच्या एका पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी वाचलेला आहे. रीस डेव्हिसचा संदर्भ देऊन हा मुद्दा बाबासाहेबांनी खोडलेला आहे. त्यामुळे हा जो प्रसंग आहे आणि हा जो संवाद आहे हा देखील प्रक्षिप्तच आहे. प्रक्षिप्त म्हणजे नंतर घुसरवलेला आहे हे सिद्ध होतं. आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी आपला बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये सुद्धा या प्रसंगावर कुठल्याही प्रकारे भाष्य केलेलं नाही. आपण जर बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ जर काळजीपूर्वक वाचला तर आपल्या असं लक्षात येईल की त्या ग्रंथामध्ये अशा प्रकारचं उदान जे आहे भगवान बुद्धांचं काल्पनिक उदान किंवा नंतर घुसडवलेलं उदान हे जे आहे हे कुठेही बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये नाही. कोणतं विधान की स्त्रियांना प्रवज्जित केलं तर माझा धर्म हा 2500 वर्ष टिकला असता किंवा 1000 वर्ष टिकला असता आणि स्त्रियांना प्रवज्जित केल्यामुळे तो आता 500 वर्ष टिकेल असं उदान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये कुठेही आलेलं नाही. बाबासाहेबांनी या वाक्यावर कोणतंही भाष्य केलेलं नाही. आणि म्हणून विशेष म्हणजे भिक्षुणी संघाची स्थापना झाल्यानंतर भिक्षुणी संघाची स्थापना होऊन आज कितीतरी वर्ष झालेली आहेत. बुद्ध जर असं म्हटले असते खरं म्हणजे बुद्धांची जी वचनं आहेत ती सत्यावर आधारित आहे. आणि आपण बघतो की आज 2500 वर्ष झालेली आहेत. बुद्धांचा धम्म आजही चिरकाळ टिकून आहे. त्यामुळे बुद्ध कधीही असं म्हटलेले नसणार की माझा धर्म 500 वर्ष टिकेल. जर बुद्धांचं हे वचन ग्राह्य मानलं तर मग बुद्धांनी जे बोललेलं आहे ते खोटं ठरण्याची शक्यता होऊ शकते. म्हणून बुद्धांनी असं कुठेही म्हटलेलं नाही की माझा धर्म स्त्रियांना प्रवज्जित केल्यामुळे 500 वर्ष टिकेल. उलट पक्षी भिक्षुणी संघाची स्थापना होऊन सुद्धा भगवान बुद्धांचा धम्म आज 2500 वर्ष टिकलेला आहे ही वस्तुस्थिती आपल्या समोर आहे. आणि म्हणूनच हा सुद्धा जो आरोप आहे हा सुद्धा खोटा आहे असं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. थोडक्यामध्ये ज्या दिग्निकायामध्ये आणि अंगुत्तर निकायामध्ये असे काही प्रसंग घुसरवलेले आहेत ते तत्कालीन ब्राह्मण भिक्षूंनी घुसरवलेले आहेत. मागच्या व्याख्यानामध्ये मी जसं सांगितलं की बुद्धांच्या भिक्षू संघामध्ये प्राथमिक अवस्थेमध्ये कोणी प्रवज्जा घेतली असेल तर ती ब्राह्मण लोकांनीच घेतलेली आहे. ब्राह्मण लोक त्या काळामध्ये संन्यस्त आश्रमामध्ये राहत होते. हे जे 5 परिव्रजक आहेत हे 5 परिव्रजक भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये येण्याच्या अगोदर संन्यासीच होते. त्यांना आपण परिव्राजक असं म्हणतो, परंतु ते संन्यासी होते आणि ते ब्राह्मणच होते. म्हणून जे ब्राह्मण भिक्षू होते या ब्राह्मण भिक्षूंनी भगवान बुद्धांच्या परिनिर्वाणानंतर बुद्धांच्या मूळ तत्वामध्ये
अशा प्रकारचे जे वैदिक धम्माची तत्व आहेत ती घुसडवलेली आहेत आणि त्याच्यामुळे बाबासाहेबांनी खरं म्हणजे ही शक्यता धरलेली आहे, असं कुठेही म्हटलेलं नाही. संशोधनाची जी काही एक पद्धत असते, संशोधन करण्यामध्ये एक जी सिस्टीम असते तिला टेस्ट ऑफ पॉसिबिलिटी असं म्हटलेलं आहे. टेस्ट ऑफ पॉसिबिलिटीला म्हटलं म्हणजे संभाव्यतेची चाचणी असं आपण म्हणू शकतो, संभाव्यतेचं परीक्षण. तर ती संशोधनाची एक पद्धत आहे आणि या संशोधनाच्या पद्धतीमध्ये संभाव्यतेची चाचणी म्हणजे टेस्ट ऑफ पॉसिबिलिटी हा एक घटक गृहीत धरलेला असतो आणि त्या दृष्टीनं बाबासाहेब प्रत्येक ठिकाणी असं विधान करतात की ही शक्यता नाकारता येत नाही, हे असंभव आहे असं नाकारता येत नाही. ते स्पष्टपणे असं कुठेही म्हणत नाही की हे असंच आहे. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेब हे टेस्ट ऑफ पॉसिबिलिटी हे तत्व वापरून अशी विधानं केलेली आहेत की तत्कालीन ब्राह्मण भिक्षूंनी हे घुसडवलेले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारची विधानं करून बाबासाहेबांनी या सगळ्या आरोपांचं खंडन केलेलं आहे. खरं म्हणजे बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानामध्ये वैदिक परंपरेच्या अनेक विचारांची भेसळ केलेली आहे. हा सुद्धा मुद्दा आपण अतिशय गांभीर्याने विचारात घेतला पाहिजे की भगवान बुद्धांचं जे काही तत्वज्ञान शुद्ध स्वरूपातलं होतं ते शुद्ध स्वरूपातलं तत्वज्ञान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर पहिल्या संगीतीपर्यंत शुद्ध स्वरूपामध्ये राहिलेलं आहे. पण त्याच्यानंतर जे काही महायान हीनयान गट निर्माण झाले त्याच्यामध्ये वैदिक परंपरेच्या अनेक विचारांची भेसळ केली गेलेली असल्याने बौद्ध तत्वज्ञान दूषित झालेलं आहे. मी अतिशय गांभीर्यतापूर्वक हे विधान करतो आहे की आज आम्हाला जे काही वाचायला मिळतं आहे ते मुळातच दूषित आहे. बंधू आणि भगिनींनो, ही गोष्ट सुद्धा लक्षात घेतली पाहिजे. दूषित कसं आहे उदाहरण घेऊन आपण समजून घेऊ की वैदिक परंपरेने भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानात भेसळ कशी केलेली आहे, ते दूषित कसं केलेलं आहे. बाबासाहेबांचंच उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याला आपल्या लहानपणी असं सांगितलं गेलं की सिद्धार्थ गौतमाने जो ग्रहत्याग केला तो ग्रहत्याग का केला तर त्याला एक वृद्ध माणूस दिसला, त्याला एक रोगी माणूस दिसला, त्याला एक संन्यासी माणूस दिसला आणि त्याला एक प्रेत दिसलं आणि त्याच्या मनामध्ये वैराग्य उत्पन्न झालं आणि वयाच्या 29व्या वर्षी त्याने वैराग्य प्राप्तीमुळे ग्रहत्याग केला. हे आपल्याला आपल्या लहानपणी मनावर बिंबवलेलं आहे. आपल्या लहानपणीच्या धड्यांमध्ये हेच प्रसंग आपल्याला सांगितलेले आहेत आणि तेच प्रसंग आपण गृहीत धरून आपणही लोकांना हेच सांगत राहिलेलो आहे. परंतु जेव्हा बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिलेला आपल्या वाचनामध्ये आला आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी जी मांडणी केलेली आहे की सिद्धार्थ गौतमाने ग्रहत्याग केला त्याचं कारण त्याला वृद्ध दिसला, रोगी दिसला, मृत्यू दिसला, संन्यासी दिसला, हे नसून त्या ठिकाणी रोहिणी नावाची जी नदी आहे त्या नदीच्या पाणी वाटपावरून शाक्य आणि कोलियांचा संघर्ष झालेला आहे. सिद्धार्थ गौतमाने शाक्य संघाविरुद्ध भूमिका घेतलेली आहे, त्याची त्याला शिक्षा झालेली आहे आणि म्हणून त्याने ग्रहत्याग केलेला, हे खरं कारण आहे. परंतु आपल्या मनावर हे जी काही 4 घटनांची कारणं बिंबवली याला म्हणतात दूषित झालेला बुद्धिझम. दुसरा मुद्दा जर आपण लक्षात घेतला तर भगवान बुद्धांना अवतार मानलेला आहे. आता ही अवतार मानण्याची कल्पना सुद्धा बुद्धिझम मध्ये वैदिक धर्माची तत्व घुसडवण्याचा प्रकार आहे. बुद्धांना अवतार का मानलेला आहे म्हणजे जापानी परंपरेत बुद्धाला अवतार मानले गेले नाही, थायलंड परंपरेत बुद्धांना अवतार मानले गेले नाही, जापानी परंपरेत मध्ये बुद्धांना अवतार समजत नाही, मग भारतीय परंपरेमध्येच बुद्धांना अवतार का समजलेला आहे. तर बांधवांनो, हा सुद्धा बुद्धिझम दूषित करण्याचा प्रकार आहे. म्हणून अशा प्रकारे इथल्या वैदिक परंपरेने बुद्धिझम मध्ये आपल्या विचारांची सरमिसळ करून बुद्धिझम दूषित केलेला आहे आणि त्याच्यामुळे आपण या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आणि आंबेडकराईट बुद्धिझम म्हणून मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की बाबासाहेबांचा जो बुद्धिझम आहे तो वैराग्य प्राप्तीचा बुद्धिझम आहे आणि त्या बुद्धिझमला आपण फॉलो केलं पाहिजे, आंबेडकराईट बुद्धिझमला आपण फॉलो केलं पाहिजे. तिसरी गोष्ट सांगून आपण पुढे जाऊ की या वैदिक परंपरेने विचारांची कशी सरमिसळ केलेली आहे. तर आपल्याला असं सांगण्यात आलं की दुःखाची जी कारणं आहेत ती कारणं म्हणजे म्हातारपण, आजारपण आणि मरण असं बुद्धांनी सांगितलेलं आहे. हे जरी खरं असलं
तरी आपल्या मनावर हेच बिंबवल्या गेलेले आहे, जातीपी दुःखा, जरापी दुःखा, मरणमपी दुःखा, व्याधीपी दुःखा वगैरे वगैरे. परंतु बाबासाहेब असं म्हणतात की मग याच्यामध्ये विशेष बुद्धांनी असं काही सांगितलं का? तर आपल्या लक्षात ही गोष्ट आली पाहिजे की भगवान बुद्ध सुद्धा या सगळ्या प्रसंगातून गेलेले आहेत. म्हातारपणाच्या दुःखातून गेलेले आहेत, आजारपणाच्या दुःखातून गेलेले आहेत. मग बुद्धांनी नवीन असं काय सांगितलं हे तर सर्वसामान्य माणसाला सुद्धा माहीत आहे. तर मग बाबासाहेबांचा हा जो ग्रंथ आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म, हा ग्रंथ जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की 4 आर्य सत्य सांगताना भगवान बुद्धांनी तृष्णेची अपूर्तता हे दुःखाचं कारण सांगितलेलं आहे. प्रतीत्य समुत्पाद सांगताना अविद्या हे दुःखाचं कारण सांगितलेलं आहे. म्हणजे दुःखाची खरी कारणं जी आहेत ती आहे तृष्णेची अपूर्तता आणि अविद्या ही दुःखाची खरी कारणं. आपल्याला केव्हा समजली? बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचल्यानंतर आपल्याला समजलेली आहे. अशा प्रकारे अनेक गोष्टी आहे, पण वेळेच्या अभावी मी त्या स्पष्ट करत सगळ्या सांगत बसत नाही. तर मुद्दा असा आहे की इथल्या वैदिक परंपरेने बौद्ध धर्मामध्ये खूप सरमिसळ केलेली आहे आणि म्हणून बुद्धांचा जो उपदेश आहे हा खरोखरच बुद्धांचा आहे काय हे काळजीपूर्वक तपासून घेतलं पाहिजे. या ग्रंथामध्ये हा जो ग्रंथ आहे हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती, या ग्रंथामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी हा मुद्दा स्पष्ट केलेला आहे. ते म्हणतात की बुद्धांचा उपदेश खरोखर बुद्धांचा आहे काय हे काळजीपूर्वक तपासून घेण्यासाठी 3 निकष सांगितलेली आहेत. बाबासाहेबांनी 3 निकष सांगितलेली आहेत. खरं म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ आहे पीपल एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत सिद्धार्थ पब्लिकेशनने प्रसिद्ध केलेला, तो रेफरन्स सांगतो आहे की बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं जे प्राक्कथन नावाचं प्रकरण सुरुवातीलाच आहे, त्या प्राक्कथनमध्ये बाबासाहेबांनी 3 निकष सांगितलेली आहे. निकष म्हणजे परिमाण म्हणजे पॅरामीटर्स म्हणू आपण त्याला, की ते 3 पॅरामीटर सांगितलेले आहेत, ते 3 निकष सांगितलेले आहेत आणि ते 3 निकष लावूनच आपण प्रत्येक बुद्धांचा ग्रंथ जो असेल, बुद्धांचं वाङ्मय जे असेल किंवा त्रिपिटक असेल हे अभ्यासलं पाहिजे. ही फार महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला सांगतो आहे. बाबासाहेब म्हणतात की बुद्धांचा उपदेश जो खरोखर बुद्धांचा आहे काय हे काळजीपूर्वक तपासून घेण्यासाठी हे 3 निकष जे मी सांगितलेले आहेत ते प्रत्येक वेळेस वाचन करताना किंवा अभ्यास करताना तपासून पाहिले पाहिजे. मग कोणते 3 निकष आहेत? या ग्रंथामध्ये ते दिलेले आहेत. पहिला आहे तर्क सुसंगता आणि विचारशीलता नसेल तर ते भगवान बुद्धांचे वचन नव्हे. लक्षात घ्या, पहिला जो निकष आहे तो निकष असा आहे की तर्क सुसंगता आणि विचारशीलता नसेल तर ते भगवान बुद्धांचे वचन नव्हे. म्हणजे काय की तर्कसंगत कुठली गोष्ट असली पाहिजे, विचारशील कुठली गोष्ट असली पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला जर असं म्हणालो की आता ही वर्षावासानिमित्त बुद्धविहार समन्वय समितीची व्याख्यानमाला चालू आहे आणि त्याच्यामध्ये कुणीतरी साळवे नावाचे ग्रस्त व्याख्यान देत आहे आणि ते व्याख्यान देत असताना साळवे असं म्हणाले, लक्षात घ्या, उदाहरण समजून सांगतो, उदाहरणासाठी सांगतो आहे की ते व्याख्यान देत असताना साळवे नावाचे ग्रस्त असं म्हणाले की वाळूचे कण रगडिता तेलही गळे, असं भगवान बुद्धांनी सांगितलं. आता साळवे असं म्हणतायत की भगवान बुद्धांनी असं सांगितलंय की वाळूचे कण रगडिता तेलही गळे. चला बाबा, तुमचा साळवेंवर विश्वास आहे, साळवेंवर श्रद्धा आहे आणि म्हणून तुम्ही हे मनाशी खुणगाठ बांधली की बाबा साळवेंनी सांगितले की बुद्धांनी असं म्हटलं आहे की वाळूचे कण रगडिता तेलही गळे आणि म्हणून तुम्ही संध्याकाळी प्रवचन संपल्यानंतर वाळूचं पोतं भरून घेऊन गेले आणि रात्रभर जात्यावर दळत बसले तर त्याच्यातून तेल गळेल का? मित्रांनो, तेल गळणार नाही. तुम्ही रात्रभर वाळू रगडीत राहिले तरी त्याच्यातून तेल गळणार नाही, कारण ते अनैसर्गिक आहे, कारण ते तर्कसंगत नाही, कारण ते विचारशील नाही, हे बुद्धांनी सांगितलेलं आहे. म्हणजे हे जरी किती उदात्त व्याख्या, किती उदात्त विचार असला, वाळूचे कण रगडिता तेलही गळे, परंतु नैसर्गिकरित्या ते शक्य नाही म्हणून ते तर्कसंगत नाही. आणि म्हणून साळवे जरी असं सांगत असतील की असं बुद्धांनी सांगितलंय तर ते तुम्ही खोटं मानलं पाहिजे, कारण हा जो निकष आहे तर्क सुसंगता आणि विचारशीलता नसेल तर ते बुद्धांचे वचन नव्हे.
म्हणून कोणी किती सांगत असेल तर ते जर तर्कसंगत नसेल तर ते बुद्धांचं वचन नाही. भले साळवे हे छाती ठोकून सांगत असतील तरी तुम्ही ते मान्य करता कामा नये. याला म्हटलेलं आहे तर्क सुसंगता. असं प्रत्येक विधान जे आहे ते तुम्ही वाचून पारखून घेतलं पाहिजे. मी वैयक्तिक जेव्हा आचार्य रजनीशांचं एस धम्मो सनातनो हा ग्रंथ वाचत होतो, खरं म्हणजे त्याचे 12 खंड आहेत, आणि हे जेव्हा 12 खंड मी वाचत होतो तेव्हा मला माझे मित्र म्हणायचे, अरे ते काय औषध वाचता तुम्ही, त्याच्यामध्ये सगळं पाप पुण्य कर्म आत्मा परमात्मा हे सगळं सांगितलेलं आहे, ते काय वाचत बसता. पण तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की एस धम्मो सनातनोचे हे 12 खंड जेव्हा मी वाचले तेव्हा मी हे 3 पॅरामीटर्स तिथे लावले. त्याच्यामध्ये जे आत्मा परमात्म्याशी संबंधित आहे ते मी सोडून दिलं, आणि धम्मपदाविषयी जे जे चांगलं भाष्य केलेलं आहे ते फक्त मी विचारात घेतलं. अशा पद्धतीनेच आपण बुद्ध धम्माचा अभ्यास केला पाहिजे. त्याच्यासाठी हा पहिला पॅरामीटर सांगितलेला आहे, तर्क सुसंगता आणि विचारशीलता नसेल तर ते बुद्धांचे वचन नव्हे. म्हणून कुठल्याही मोठ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं असेल परंतु त्याच्यामध्ये जर विचारशीलता नसेल तर ते तुम्ही मान्य करायचं नाही, वाचायचं आणि सोडून द्यायचं. त्याच्यावर जास्त डोकंही लावायचं नाही, त्याच्यावर जास्त बुद्धी वापरायची नाही, त्याच्यावर आपली बौद्धिक एनर्जी पण घालवायची नाही, वाचायचं आणि सोडून द्यायचं, असं बाबासाहेबांचं म्हणणं आहे. दुसरा जो निकष आहे, जे बहुजन हिताय बहुजन सुखाय नसेल ते बुद्धांचे नव्हे. आता लक्षात घ्या, बुद्ध हे क्षत्रिय होते असं आपल्याला सांगितलेलं आहे. बुद्ध हे ब्राह्मण व्यवस्थेमध्ये कार्यरत राहिलेले आहेत हेही आपल्याला माहीत आहे. त्यामुळे ब्राह्मणांचा जेवढा प्रभाव त्या काळामध्ये होता, ब्राह्मणांचा म्हणण्यापेक्षा वैदिकांचा प्रभाव त्या काळामध्ये जेवढा होता, तर ते वैदिक काळामध्ये वैदिकांचा जर प्रभाव एवढा होता तर त्याच्या दबावाखाली बुद्ध असंही म्हणले असते की वैदिक हिताय वैदिक सुखाय असंही म्हटले असते. मुद्दा लक्षात घ्या, बुद्ध असंही म्हणू शकले असते वैदिक हिताय वैदिक सुखाय, परंतु बुद्ध असं म्हटले नाहीत. ज्या जातीमध्ये बुद्ध क्षत्रिय वंशामध्ये जन्माला आले म्हणून क्षत्रिय सुखाय क्षत्रिय हिताय असंही बुद्ध म्हटले नाही स्वतःच्या वंशाचा अभिमान बाळगायचा असता तर. परंतु बुद्धांनी या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन बहुजन हिताय बहुजन सुखाय असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून हे जे बुद्धांचं वचन आहे की बहुजन हिताय बहुजन सुखाय जे नसेल ते बुद्धांचं नव्हे. याचा अर्थ असा की ज्याच्यामध्ये माणसाच्या कल्याणासाठी माणसाच्या हितासाठी माणसाच्या सुखासाठी जर काही सांगितलेले नसेल तर ते बुद्धांचं वचन नव्हे. आणि मग जे बहुजनांच्या हितासाठी बुद्धांनी सांगितलेलं आहे, चरत भिक्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय, असं जे बुद्धांचा आदेश आहे, हा बुद्धांचा आदेश आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि ज्याच्यामधून मानवाच्या समग्र मानवाच्या, केवळ भारताच्याच नव्हे, केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर समग्र मानवाच्या, विश्वातल्या मानवाच्या, जे मानवाच्या कल्याणासाठी आहे, जे मानवाच्या हितासाठी आहे, जे मानवाच्या सुखासाठी आहे, तेच फक्त बुद्धांचं आहे. आणि म्हणून दुसरा जो निकष आहे, जर जे बहुजन हिताय बहुजन सुखाय असं उपदेश नसेल तर तो बुद्धांचा उपदेश नाही. हे सुद्धा पॅरामीटर्स आपण अभ्यास करताना लक्षात घेतलं पाहिजे. तिसरं जे पॅरामीटर आहे, तिसरं जे निकष आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्याविषयी सम्यक ज्ञान आहे त्याविषयीच बुद्ध बोलतात, आणि ज्याविषयी सम्यक ज्ञान नाही त्याविषयी बुद्ध बोलत नाहीत. आता सम्यक ज्ञान आहे आणि सम्यक ज्ञान नाही म्हणजे नक्की काय, तर आपण हे लक्षात घ्यायचं आहे की ज्याविषयी सम्यक ज्ञान आहे म्हणजे जे आपल्याला प्रत्यक्ष दिसतं आहे, ज्याची आपल्याला जाणीव होते आहे. म्हणजे हवा आहे पण ती दिसत नाही पण तिची जाणीव होते, म्हणजे हवा आहे, पाऊस आहे, सूर्यप्रकाश आहे, निसर्ग आहे, याच्याविषयी बुद्ध बोलतात. म्हणजे ज्याच्याविषयी सम्यक ज्ञान आहे त्याच्याविषयी बुद्ध बोलतात. बुद्ध आत्मा परमात्मा देव ईश्वर याच्याविषयी बोलत नाही. आणि म्हणून ते कशात येतं की ज्याच्याविषयी सम्यक ज्ञान नाही. मुद्दा लक्षात घ्या, ज्याविषयी सम्यक ज्ञान आहे त्याविषयी बुद्ध बोलतात. म्हणजे हवेविषयी बोलतात, पाण्याविषयी बोलतात, प्रकाशाविषयी बोलतात, सूर्याविषयी बोलतात, निसर्गाविषयी बोलतात, पावसाविषयी बोलतात, कारण ते सम्यक ज्ञान आहे, त्याची आपल्याला प्रत्यक्ष अनुभूती येते, म्हणून त्याला सम्यक ज्ञान असं म्हटलेलं आहे. आणि ज्याविषयी सम्यक ज्ञान नाही म्हणजे कशाविषयी, जो आत्मा परमात्मा आहे, ईश्वर आहे, स्वर्ग नरक आहे, पाप पुण्य आहे,
असं जे काही ज्ञान आहे ते सम्यक ज्ञान नाही, आणि म्हणून बुद्ध सम्यक ज्ञान जर नसेल तर त्याच्याविषयी बोलत नाहीत. मुद्दा लक्षात फक्त घ्यायचा आहे की जी वस्तुस्थिती आहे, यथाभूत ज्ञान दर्शन असं म्हटलेलं आहे. ज्याची ज्याची अनुभूती येते ते ज्ञान म्हणजे यथाभूत ज्ञान. तर त्याच्याविषयी फक्त भगवान बुद्ध बोलतात. आपण ग्रंथ वाचन करत असताना हा निकष लावला पाहिजे की बुद्ध हे केवळ यथाभूत ज्ञान, जे जे अनुभूतीला येतं, जे जे प्रत्यक्ष दिसतं त्याच्याविषयी बोलतात. काल्पनिक गोष्टीविषयी बोलत नाहीत. बुद्ध ईश्वराविषयी बोलत नाहीत, आत्मा परमात्म्याविषयी बोलत नाहीत, स्वर्ग नरकाविषयी बोलत नाहीत. अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी हे 3 निकष दिलेले आहेत, आणि हे 3 निकष समोर ठेवून आपण बुद्धांच्या धम्माचा अभ्यास केला पाहिजे. या व्याख्यानमालेचं जर काय फलित निर्माण करायचं असेल तर आपण इथून पुढे जेव्हा जेव्हा बुद्धिझमचे ग्रंथ वाचाल तेव्हा तेव्हा आपण हे 3 निकष लक्षात ठेवले पाहिजेत, आणि त्या दृष्टीनं बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला जो बुद्धिवादी बौद्ध धम्म आहे, जो विवेकवादी बौद्ध धम्म आहे, जो विज्ञाननिष्ठ बौद्ध धम्म आहे, जो बुद्धी प्रामाण्यवादी बौद्ध धम्म आहे, असा शुद्ध स्वरूपातला धम्म जो आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण तो पुढच्या पिढीला दिला पाहिजे. इथून पुढच्या पिढीला जर आपल्याला बुद्धिझम सांगायचा असेल तर तो विशुद्ध स्वरूपात सांगितला गेला पाहिजे, तो अतिशय शुद्ध स्वरूपात सांगितला गेला पाहिजे. म्हणून त्याच्यातले हे जे काही काल्पनिक प्रसंग आहेत, ही काही सरमिसळ झालेली आहे, हे काही दूषित केलं गेलेलं आहे, हे लोकांना सांगण्याची, हे तरुणांना सांगण्याची गरज नाही. अनेक लोक कितीतरी वेळा त्या पेशवाईतली उदाहरणं देतात की आपल्या गळ्यात मडकं होतं, कमरेला झाडू होतं. हे सांगायचीच गरज नाही, हे पुढच्या पिढीला सांगायची मुळीच गरज नाही. अशा ज्या गोष्टी आहेत ह्या इतिहासामध्ये बुजवून टाकल्या गेल्या पाहिजेत, त्या पुढच्या पिढीला देण्याची गरज नाही. मुद्दा असा आहे की हे जे 3 निकष आहे, हे 3 निकष समोर ठेवून विशुद्ध स्वरूपातला धम्म आपण शिकायचा, आपण समजून घ्यायचा आहे, आणि तरुण पिढीला तो दिला तरच या व्याख्यानमालेचं खरं फलित होऊ शकतं. एवढं फक्त मला या निमित्ताने आपल्याला सांगायचं आहे. हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती हा जो ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिलेला आहे, याच्यामध्ये बाबासाहेबांनी भगवान बुद्धांची स्त्रीविषयक भूमिका मांडलेली आहे. तर मुद्दा आता मला आपल्यासमोर असा मांडायचा आहे दुसरा, की भगवान बुद्धांची स्त्रीविषयक भूमिका जशी बाबासाहेबांनी या ग्रंथामधून मांडलेली आहे आणि ती आपण आज 2022 मध्ये अभ्यासतो आहे. आपण 21व्या शतकामध्ये ती चर्चेला घेतो आहे. मग बाबासाहेब आंबेडकरांनी जशी बुद्धांची स्त्रीविषयक भूमिका मांडली, तेव्हा आपण आज 2022 मध्ये जगणाऱ्या बौद्ध धम्मीय लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांची स्त्रीविषयक भूमिका काय होती हे सुद्धा तरुण पिढीला देता आलं पाहिजे. हे सुद्धा प्रथम आपण समजून घेतलं पाहिजे. मुद्दा लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धांची स्त्रीविषयक भूमिका या ग्रंथामधून मांडलेली आहे, राईज अँड फॉल ऑफ हिंदू वुमन. पण ती बाबासाहेबांनी मांडलेली आहे. आता आपण त्याच्यावर 2022 मध्ये चर्चा करतो आहोत. तेव्हा 2022 मधल्या बौद्ध धर्मीयांचं काय कर्तव्य असलं पाहिजे की बाबासाहेबांनी जशी बुद्धांची स्त्रीविषयक भूमिका मांडली तशी 2022 मध्ये जगणाऱ्या बौद्ध धर्मीयांनी बाबासाहेब आंबेडकरांची स्त्रीविषयक भूमिका काय होती याचा सुद्धा विचार केला पाहिजे, याचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या स्त्रीविषयक भूमिकेचे आकलन करून घेण्यासाठी त्यांची जी काही भाषणं आहेत ती भाषणं सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. कारण बाबासाहेबांच्या भाषणाचा अभ्यास केल्याशिवाय त्याचं आकलन आपल्याला होणार नाही. आणि म्हणून या ग्रंथाच्या अनुषंगाने आपण जेव्हा या व्याख्यानमालेत उपस्थित असलेल्या सगळ्या माता भगिनींसाठी हा जो मुद्दा चर्चेला घेतो आहोत, याचं पुढचं पाऊल असं असलं पाहिजे की आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या स्त्रीविषयक भूमिकेचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्त्रीविषयक भूमिकेचं आकलन करून घेण्यासाठी त्यांची जी काही भाषणं आहेत त्या भाषणांचा अभ्यास केला पाहिजे. मी जेव्हा या ग्रंथाचं चिंतन करत होतो, या ग्रंथावर लेख लिहित होतो, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ठीक आहे, बाबासाहेबांनी बुद्धांची स्त्रीविषयक भूमिका मांडली, परंतु ही भूमिका मांडल्यानंतर आज माझं कर्तव्य काय असलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांची स्त्रीविषयक भूमिका काय आहे हे सुद्धा आपण चर्चेला घेतलं पाहिजे. आणि म्हणून या खास व्याख्यानमालेचं औचित्य साधून मी या तमाम माता भगिनींसाठी
बाबासाहेबांची जी काही भाषणं आहेत, ज्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धारासाठी मार्गदर्शन केलेलं आहे, ती भाषणं सुद्धा मी संकलित करून ठेवलेली आहे. ती भाषणं सुद्धा एक लिखाणाच्या स्वरूपामध्ये केली. अनेक भाषणं आहेत, परंतु आता आपल्याकडे तेवढा वेळ नाही. परंतु या स्त्रियांच्या भूमिकेविषयी बुद्धांचे विचार समजून घेत असताना बाबासाहेबांचे विचार सुद्धा समजून घेतले पाहिजेत. आणि बाबासाहेबांची स्त्रीविषयक भूमिका काय होती याचं जर आपल्याला आकलन करून घ्यायचं असेल तर स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धारासाठी त्यांनी जी भाषणं केलेली आहेत त्याच्यातली काही मोजकी भाषणं मी त्याचं नोटिंग केलेलं आहे आणि ते नोटिंग मी आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो. हा या व्याख्यानाचा दुसरा भाग आहे असं समजा. सगळ्यात पहिली गोष्ट अशी की 27 डिसेंबर 1927, आता हे ज्या तारखा आहेत या जर कोणाला आवश्यक असेल तर त्यांनी लिहून घ्यावं की बाबासाहेबांनी स्त्रियांच्या अनुषंगाने स्त्रियांच्या उद्धारासाठी जी भाषणे केलेली आहेत त्याची तारखा आणि ठिकाणं मी आपल्याला सांगतो आहे. 27 डिसेंबर 1927 महाड येथे जेव्हा मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम झाला त्याच्या तिसऱ्या दिवशी, म्हणजे महाड येथे मनुस्मृती दहन कधी झालं, 25 डिसेंबर 1927 ला झालं. आणि मग 25, 26, 27 म्हणजे 27 डिसेंबर 1927 ला तेथे ज्या काही स्त्रिया उपस्थित होत्या त्या स्त्रियांना उद्देशून बाबासाहेबांनी भाषण केलेलं आहे. आता हे भाषण जे आहे हे यासाठी महत्वाचं आहे की हे 1927चं भाषण म्हणजे स्त्रियांसाठी केलेलं पहिलं भाषण आहे. मग या भाषणामध्ये बाबासाहेबांनी काय सांगितलेलं आहे ते जाणून घेणं आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. खरं म्हणजे त्या काळामध्ये अस्पृश्य स्त्रियांची ओळख टिकून राहावी याच्यासाठी त्यांना काही विशिष्ट दागिने घालावे लागत असत. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गळ्यामध्ये गळसरी किंवा चांदीच्या गोटपाटल्या किंवा मनगटापासून कोपरापर्यंत कथलाच्या बांगड्या असे विशिष्ट दागिने जी स्त्री घालेल ती अस्पृश्य आहे असं समजलं जात होतं. आणि म्हणून अशाच पोशाखामध्ये सगळ्या स्त्रिया आलेल्या होत्या तिथे, ज्यांच्या गळ्यामध्ये गळसरी होत्या, चांदीच्या गोटपाटल्या घातलेल्या होत्या गळ्यात, मनगटापासून कोपरापर्यंत कथलाच्या बांगड्या घातलेल्या होत्या. अशा ज्या काही विशिष्ट दागिने घालून त्या स्त्रिया आल्या होत्या. आणि त्यांना जेव्हा बाबासाहेबांनी बघितलं तेव्हा बाबासाहेब असं म्हणाले की अशा प्रकारचे दागिने घालणे ही तुमच्यासाठी तुम्ही अस्पृश्य असल्याची खूण आहे, म्हणून असे दागिने तुम्ही घालू नका. त्या दागिन्यामध्ये पैसे खर्च करू नका, त्याच्याऐवजी सोन्याचा दागिना घ्या आणि तो घाला. एकच दागिना पण तो सोन्याचा घ्या आणि तो घाला. परंतु अशा प्रकारचे जे तुम्ही अस्पृश्य असल्याची खूण आहे ते खूण असलेले दागिने तुम्ही वापरू नका असा उपदेश बाबासाहेबांनी तिथे केलेला आहे. कपड्याच्या बाबतीत सुद्धा बाबासाहेब म्हणाले आहे, कारण त्या काळामध्ये तिथे ज्या स्त्रिया आल्या होत्या त्या गुडघ्यापर्यंत पातळ नेसलेल्या स्वरूपामध्ये आल्या होत्या. कारण तेव्हा अशी पद्धत होती की अस्पृश्य स्त्रियांनी गुडघ्यापर्यंतच पातळ नेसायचं, पातळ म्हणजे लुगडं नेसायचं आणि त्या पद्धतीचा पोशाख करूनच फिरायचं. म्हणून ते जेव्हा बाबासाहेबांनी बघितलं तेव्हा बाबासाहेब त्यांना असं म्हटलेले आहे की वरिष्ठ वर्गाच्या स्त्रिया जशी लुगडी नेसतात तशी पायापर्यंत लुगडी नेसण्याचा प्रघात तुम्ही पाडा. तुम्ही तुमच्या घराच्या लक्ष्मी आहात असं समजून स्वच्छतेने वागा, स्वच्छतेने वागण्याची खबरदारी घ्या आणि कुठल्याही अमंगल गोष्टी करू नका. मेलेल्या जनावरांचे मांस खाऊ नका असा तो प्रासंगिक उपदेश आहे. 1927 सालचा असल्यामुळे हा हेतू त्या ठिकाणी आलेला आहे की मेलेल्या जनावरांचे मांस खाऊ नका, कारण त्या काळामध्ये तशी परिस्थिती होती. मुद्दा असा आहे की कोणते दागिने घालू नये, कशा प्रकारची लुगडी नेसू नये इतकं बारीक निरीक्षण बाबासाहेबांचं होतं. आणि त्या पद्धतीने बाबासाहेबांनी त्या स्त्रियांना असे दागिने घालू नका, अशी लुगडी नेसू नका, तर पायापर्यंत लुगडी नेसा, कुठल्याही प्रकारच्या अमंगल गोष्टी करू नका अशा प्रकारचा उपदेश केलेला आहे. आणि हे मला आपल्याला का सांगायचं आहे तर बाबासाहेबांच्या या भाषणाचं वैशिष्ट्य असं होतं की तेथे जमलेल्या ज्या स्त्रिया होत्या त्या स्त्रियांवर त्याचा अतिशय तात्काळ परिणाम झाला. आणि त्या स्त्रियांनी बाबासाहेबांना असं वचन दिलं की तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आम्ही इथून पुढे पोशाख करत जाऊ आणि त्या पद्धतीनेच वागू, त्या पद्धतीनेच दागिने घालू. आणि इतकंच नाही तर ही परिषद जेव्हा संपली, मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम जेव्हा संपला तेव्हा सर्व स्त्रियांनी अतिशय व्यवस्थितपणे पोशाख घालून
सगळ्या हातातल्या बांगड्या काढून, लोखंडाचे दागिने काढून फेकून दिलेले आहेत आणि त्या सगळ्या स्त्रिया पायघोळ लुगडे नेसून, पायापर्यंत लुगडे नेसून बाबासाहेबांच्या समोर उभ्या राहिलेल्या आहेत आणि ते बघितल्यानंतर बाबासाहेबांना खूप समाधान झालेलं आहे. हे सांगण्याचं कारण असतं की बाबासाहेबांच्या वक्तृत्वाचा इतका परिणाम होत असे समाजावर, इतका परिणाम होत असते लोकांच्या मनावर, की लोक कुठल्याही परिस्थितीत बाबासाहेबांचा तो आदेश आहे असं समजून त्याचं पालन करत असत. आणि म्हणून 1927 साली या स्त्रियांना जेव्हा बाबासाहेबांनी असा उपदेश केला तेव्हा या स्त्रियांनी ताबडतोब त्याची अंमलबजावणी केलेली आहे. हे पहिलं भाषण बाबासाहेबांनी स्त्रियांच्या उद्धारासाठी केलेलं आहे. दुसरं जे आहे ते आहे 11 ऑगस्ट 1931 मुंबईमध्ये दुसरे गोलमेज मुंबईमध्ये झालेले हे भाषण आहे. बाबासाहेब दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये लंडनला जाण्याच्या तयारीत होते आणि म्हणून विशेष बघा, म्हणून सगळ्या भगिनी वर्गातर्फे बाबासाहेबांना निरोप देण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी केलेला आखला होता आणि तो कार्यक्रमामध्ये बाबासाहेबांचा या सर्व भगिनींनी सत्कार केला आणि त्या सत्काराला उत्तर देताना बाबासाहेबांनी तिथेही स्त्रियांसाठी भाषण केलेलं आहे. त्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की पुरुष वर्गाला व्यसनापासून आणि इतर विघातक कृत्यापासून अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न स्त्रियांनी केला पाहिजे. कारण त्या काळामध्ये आपल्या समाजातले पुरुष जे आहेत अतिशय व्यसनाधीन झालेले दिसून येतात, वेगवेगळी हलक्या प्रतीची कामं करताना दिसून येतात आणि याच्यापासून परावृत्त कोण करू शकेल तर केवळ स्त्री करू शकेल. अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी त्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये स्त्रियांना उपदेश केला आणि सांगितलं की स्त्रियांनी आता स्वावलंबी बनलं पाहिजे, अस्पृश्यता नष्ट करण्याच्या लढ्यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि ही लढ्यामध्ये सहभागी होण्याची जाणीव या ठिकाणी करून दिलेली आहे. म्हणजे वेळ खूप आपल्याकडे कमी आहे म्हणून फक्त थोडक्यामध्ये तारखा फक्त देतो आहे. तिसरं जे भाषण स्त्रियांसाठी केलेलं आहे ते आहे 16 जून 1936 साली. कारण कसं की 1935 साली नुकतीच बाबासाहेबांनी येवला येथे धर्मांतराची घोषणा केली होती आणि 1 जून 36 ला जी मुंबई इलाका महार परिषद झाली होती त्याच्यामध्ये धर्मांतराचा ठराव सुद्धा पास झाला होता आणि म्हणून बहिष्कृत समाजातले इतर गट सुद्धा धर्मांतराचा विचार करत होते आणि हे बहिष्कृत समाजातले जे गट होते त्या गटामध्ये देवदासी किंवा जोगतेनी, म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत बोलायचं तर मुंबईतल्या कामठीपुऱ्यात राहणाऱ्या देवदासी, जोगतेनी, मुरळ्या या ज्या स्त्रिया होत्या या एक म्हणजे वेश्या स्वरूपाचं काम करत होत्या. त्याचप्रमाणे पुरुष जे आहेत हे पुरुष म्हणजे त्या ठिकाणी वाघे, इकडे नाशिकमध्ये वाघे म्हणतात, वाघ्या मुरळी आपल्याला शब्द कदाचित माहीत असेल तर ते वाघ्या मुरळीचं काम करायचे, पोतराजाचं काम करायचे, बहुरुप्याचं काम करायचे. आणि हे जेव्हा बाबासाहेबांनी बघितलं तेव्हा बाबासाहेबांनी या देवदासींना सुद्धा उपदेश केलेला आहे. 16 जून 1936 सालचं हे व्याख्यान आहे आणि त्या सभेत भाषण करताना बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे की धर्माच्या नावाखाली अनैतिक रीतीने देह विक्रय करून तुम्ही आपला उदरनिर्वाह करत आहात. त्यामुळे मुंबई शहरातल्या महार समाजाला लाजेने मान खाली घालावी लागते आहे. म्हणून समाजाला बट्टा लावणाऱ्या या धंद्यापासून तुम्ही स्वतःला मुक्त करा. तुम्हाला महार समाजाबरोबर जर धर्मांतर करायचं असेल तर तुम्हाला काया वाचा मनाने शुद्ध होऊनच यावं लागेल. आणि बाबासाहेबांनी शेवटी त्यांना धमकी सुद्धा दिलेली आहे की ते म्हणतात की तुम्ही जर हा व्यवसाय सोडला नाही, जातीस बट्टा लावणारे हे धंदे जर तुम्ही सोडले नाही तर मी हजारो स्वयंसेवक घेऊन या कामठीपुऱ्यात येईल आणि तुमचं उच्चाटन करील. म्हणून तुम्ही या गलिच्छ धंद्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे आणि तो धंदा सोडून दिला पाहिजे, असं सुद्धा उपदेश बाबासाहेबांनी केलेला आहे. चौथं जे व्याख्यान बाबासाहेबांनी भाषण केलेलं आहे ते आहे 20 जुलै 1942 साली. चौथं जे बाबासाहेबांनी स्त्रियांना उद्देशून भाषण केलेलं आहे ते आहे 20 जुलै 1942 साली. मी रिपीट यासाठी करतो की काही लोक लिहून घेतात. 1-5 मिनिटात आपण संपवू. ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या वतीने नागपूरमध्ये एक परिषद भरली होती आणि त्या परिषदेला खास करून स्त्रियांसाठी म्हणून ऑल इंडिया डिप्रेस क्लास वुमेन्स कॉन्फरन्स म्हणजे दलित वर्गातील स्त्रियांची खास परिषद अशी भरलेली होती. आणि विशेष म्हणजे या परिषदेला जवळपास 25,000 स्त्रिया उपस्थित होता असा उल्लेख खैरमोडेंच्या चरित्रामध्ये आलेला आहे.
म्हणजे बघा, केवळ बाबासाहेबांच्या परिषदेला 25,000 म्हणजे लक्षात घ्या किती मोठा समुदाय असेल तो. 25,000 महिला उपस्थित होत्या आणि एवढ्या मोठ्या महिलांचा समुदाय पाहून बाबासाहेबांनी त्यांना उपदेश केलेला आहे की महिलांचे सुद्धा एक मोठे संघटन असले पाहिजे, या मताचा मी आहे. आणि जेव्हापासून मी चळवळ सुरू केलेली आहे तेव्हा अनेक स्त्रिया माझ्या चळवळीमध्ये सहभागी झालेल्या आहेत. आणि इथे बाबासाहेबांनी एक विधान केलेलं आहे की स्त्रियांच्या प्रगतीवरच त्या समाजाची आणि त्या देशाची प्रगती अवलंबून असते. म्हणून तुम्ही तुमच्या मुलामुलींना शिक्षण द्या, त्यांना उच्च पातळीवर शिक्षण द्या, त्यांचे लग्न करण्याची घाई करू नका, अशा पद्धतीचा उपदेश बाबासाहेबांनी त्या ठिकाणी केलेला आहे. खूप मोठं आहे परंतु आता वेळ नाही तेवढा. 5वं जे व्याख्यान आहे बाबासाहेबांचं स्त्रियांना संबोधित करण्याचं, ते आहे 20 सप्टेंबर 1944. 20 सप्टेंबर 1944 या दिवशी बाबासाहेब हैदराबादला गेले होते आणि त्या ठिकाणी सिकंदराबाद आणि नामपल्ली अशा 2 ठिकाणी त्यांचं व्याख्यान झालेलं आहे. आणि त्या व्याख्यानामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी स्त्रियांना संदेश दिला. तो संदेश असा आहे की बाबासाहेब असं म्हणतात त्या सभेमध्ये, इथल्या स्त्रिया अगदी स्वच्छ राहतात हे पाहून मला खूप आनंद झाला. तसेच इथे स्त्रियांनी सुद्धा समता सैनिक दलाची स्थापना केली, त्याबद्दल मला समाधान वाटते. म्हणजे हैदराबादला 1944 सालीच स्त्रियांनी समता दल स्थापन केलेलं होतं आणि ते पाहून बाबासाहेबांना खूप समाधान झालं होतं. आणि स्त्रियांनी सुद्धा पुरुषाबरोबर सार्वजनिक कार्यात उतरले पाहिजे, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढले पाहिजे, अशा प्रकारे अनेक उपमा देऊन बाबासाहेबांनी तिथे स्त्रियांना उपदेश केलेला आहे. 6वं जे व्याख्यान आहे ते आहे 19 डिसेंबर 1951. 6वं जे व्याख्यान आहे ते आहे 19 डिसेंबर 1951. सिद्धार्थ कॉलेज मुंबईमध्ये झालेलं आहे. मुंबईमध्ये आपल्याला कल्पना असेल की शिवडी नावाचं एक स्टेशन आहे आणि त्याच्या बाजूला लेबर कॅम्प नावाची आपल्या लोकांची खूप मोठी वस्ती आहे. ती आजही आहे खरं म्हणजे. आणि त्या ठिकाणी महिला मंडळाच्या वतीने 19/12/1951 रोजी बाबासाहेबांना 501 रुपयाची थैली प्रदान करण्यात आली होती, असाही उल्लेख आहे. आणि मग तेथे ज्या स्त्रिया जमल्या होत्या त्या स्त्रियांना उपदेश करताना बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे की येथे जमलेल्या स्त्रिया मोलमजुरी करणाऱ्या आहेत, तरी पण इतर समाजातील सुशिक्षित स्त्रियांपेक्षा येथील गोरगरीब स्त्रियांना राजकारणाची जास्त आवड आहे. आणि म्हणून येणारी जी निवडणूक आहे त्या निवडणुकीत स्त्रियांनी सहभाग घेतला पाहिजे. त्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव बाबासाहेबांनी या व्याख्यानामध्ये करून दिलेली आहे. आणि शेवटचं 7वं व्याख्यान जे आहे ते आहे 27 डिसेंबर 1952. 27 डिसेंबर 1952ला बाबासाहेब कोल्हापूरला गेलेले होते आणि कोल्हापूरला राजाराम थिएटरमध्ये बाबासाहेबांची एक सभा झाली होती. खरं म्हणजे बाबासाहेब कायदेमंत्री असताना किंवा कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर हा कार्यक्रम झालेला आहे. आणि कोल्हापूरमधले महिला मंडळाच्या 9 महिला मंडळ होते आणि त्या 9 महिला मंडळांनी एकत्र येऊन बाबासाहेबांना मानपत्र देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. हे व्याख्यान मी तुम्हाला यासाठी सांगतो आहे की बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये त्या काळी महिला सुद्धा किती प्रेरित झालेल्या होत्या. आणि या प्रेरित झालेल्या ज्या महिला होत्या त्या स्वतःहून बाबासाहेबांचा सत्कार करण्यासाठी, बाबासाहेबांना मानपत्र देण्यासाठी स्वतःहून कार्यक्रम आयोजित करत होते. अशाच प्रकारचा हा कार्यक्रम 27 डिसेंबर 1952ला कोल्हापूरमध्ये झाला. कोल्हापूरमधील 9 महिला मंडळाच्या वतीने बाबासाहेबांना मानपत्र देण्यात आले आणि तेथील राजाराम चित्रपटगृहामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. त्या कार्यक्रमाला सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये स्त्रियांची उपस्थिती होती. आणि बाबासाहेबांनी तर नुकतंच हिंदू कोड बिल पास झालं नाही म्हणून हिंदू कोड बिलाचा मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता 51 मध्ये. आणि म्हणून या सभेमध्ये हिंदू कोड बिल तयार करताना झालेला शारीरिक आणि मानसिक त्रास याच्याविषयी बाबासाहेबांनी भाषण केलेलं आहे. आणि मग या बिलामध्ये काय काय आहे, हिंदू कोड बिलामध्ये काय काय आहे, कोणकोणत्या तरतुदी आहेत, त्या कशा योग्य आहेत याच्याविषयी भाषण करून हिंदू कोड बिलाची सविस्तर माहिती या भाषणामध्ये दिलेली आहे. आणि त्याचबरोबर विविध देशामध्ये स्त्रियांच्या चळवळी कशा चालू आहेत त्याची सुद्धा माहिती बाबासाहेबांनी या स्त्रियांना दिलेली आहे.
अशा प्रकारे भाषणं खूप आहेत, परंतु आता वेळ नाही तेवढे सांगायला. त्यामुळे ही 7 महत्त्वाची भाषणं फक्त आपण लक्षात ठेवावीत, एवढीच फक्त मी आपल्याला विनंती करतो. आणि त्या दृष्टीनं पुरुषाप्रमाणे आपल्यालाही वारसा हक्क मिळावा, स्त्रियांनी चळवळ सुरू केली पाहिजे. त्यांनी केवळ घरात बसून सभा संमेलने किंवा ठराव करून या गोष्टीचा लाभ होणार नाही, अशी सुद्धा बाबासाहेबांनी तिथल्या स्त्रियांना जाणीव करून दिलेली आहे. आणि मग तुम्ही बघाल की मग प्रत्येक ठिकाणी बाबासाहेबांची ज्या चळवळी झालेल्या आहेत, बाबासाहेबांचे जे सत्याग्रह झालेले आहेत, त्या सत्याग्रहामध्ये अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये स्त्रियांचा सहभाग दिसून येतो. नाशिकचंच उदाहरण देऊन मी थांबतो की नाशिकमध्ये 5 वर्ष जो काही काळाराम मंदिर सत्याग्रह चालला, त्याचं नेतृत्व खरं म्हणजे दादासाहेब गायकवाडांनी केलेलं आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नातू आपल्याच बरोबर आहेत, प्राध्यापक उमेश पठारे. कदाचित आपल्याला कल्पना नसेल, पण मी आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो की प्राध्यापक उमेश पठारे सर हे दादासाहेब गायकवाडांचे नातू आहेत आणि म्हणूनच ते या चळवळीमध्ये किंवा इतक्या सक्रियपणे आपल्याला योगदान देत आहेत, हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. तर दादासाहेब गायकवाडांच्या पत्नी ज्या जीजी गायकवाड आपण म्हणतो, त्यांना गीताबाई गायकवाड यांनी अनेक वेळा काळाराम मंदिर सत्याग्रहाचं नेतृत्व केलेलं आहे आणि काळाराम मंदिर सत्याग्रहामध्ये नाशिकच्या अनेक महिलांनी सहभाग घेतलेला आहे. केवळ बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या विचारामुळे प्रेरित होऊन अशा अनेक क्रांतिकारी स्त्रिया नाशिकमधून झालेल्या आहेत. आणि हे भाषण संपवत असताना आता ज्या महिला या व्याख्यानामध्ये सहभागी आहेत, त्यांना मी अशी विनंती करेल की बाबासाहेबांचे स्त्रियांविषयीचे विचार आपण जरूर अभ्यासावेत. मी वाचावेत असं म्हणत नाही, अभ्यासावेत, जेणेकरून आपल्याला सुद्धा चळवळीमध्ये काम करण्याची प्रेरणा मिळेल आणि आपण सुद्धा चळवळीमध्ये सक्रिय व्हाल, एवढीच फक्त अपेक्षा या ठिकाणी करतो आणि माझं थोडंसं लांबलेलं व्याख्यान थांबवतो. धन्यवाद. जय भीम. साधू साधू साधू. आचार्य नंदकिशोर साळवे सर यांच्या संशोधनात्मक दृष्टिकोनातून झालेल्या अभ्यासाचा एक महत्त्वपूर्ण भाग आज सरांनी आपल्याला या व्याख्यानाच्या माध्यमातून सादर केला आहे. आदरणीय साळवे सर हे लेखक आहेत, साहित्यिक आहेत, ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांना म्हणता येईल असे आहेत. ज्ञानाचा महासागर आहे सर. म्हणजे आम्हा सर्वांसाठी सर एक सूचना आहे, कोणी लेफ्ट होऊ नका. सर एक सूचना आहे, कोणी लेफ्ट होऊ नका, एक सूचना आहे म्हणून सांगा. महत्वाची सूचना आहे एक, आधी तुम्ही बोलून घ्या. हो, कृपया. भगिनी तनुजाताई यांनी सांगितल्याप्रमाणे कोणी लेफ्ट होऊ नये. मंगलमैत्री आणि धम्मपालन गाथा होईल आणि तनुजाताई महत्त्वपूर्ण सूचना देखील देणार आहेत. असो, साळवे सर हे आमच्या सर्वांसाठी किंवा आपल्या सर्वांसाठीच एक मार्गदर्शक आहेत आणि आम्ही सतत ज्यांना ज्यांना धम्माभ्यासाप्रती खूप तळमळ आहे ते नेहमी आदरणीय साळवे सरांकडनं धम्माभ्यास जो आहे तो अवगत करीत असतात. सर, आजचं आपलं व्याख्यान अतिशय अभ्यासपूर्ण आणि खूपच प्रभावी होतं. बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने तसेच आजच्या या व्याख्यानासाठी जोडल्या गेलेल्या तब्बल 72 उपासक उपासिका बंधू भगिनींच्या वतीने आपले मी अगदी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो, आपले ऋण व्यक्त करतो. असंच मार्गदर्शन आपलं कायम आम्हाला मिळत राहील अशी अपेक्षा बाळगतो. यानंतर आपण आता मंगलमैत्री करणार आहोत, त्यानंतर धम्मपालन गाथा होईल. मंगलमैत्री झाल्यानंतर तनुजाताई सूचना देणार आहेत. मंगल सबका मंगल हो, सबका मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो. दृश्य और अदृश्य सभी जीवों का मंगल हो रे.
जल के थल के और गगन के, जल के थल के और गगन के, प्राणी सुखिया हो सबका मंगल हो। 10 दिशाओं के सब प्राणी मंगल लाभी हुए रे। निर्भय हो निर्भर बने सब, निर्भय हो निर्भर बने सब, सभी निरामय हो सबका मंगल हो। फिर से जागे धम्म जगत में, फिर से हुए जन कल्याण। जागे जागे कल्याण। राग द्वेष मोह दूर हो जावे, जागे शील समाधि ज्ञान। जन जन के दुखड़े मिट जावे, जन जन के दुखड़े मिट जावे। फिर से जाग उठे मुस्कान, जाग उठे मुस्कान। जागे जागे धम्म की वाणी, मंगलमय महाकल्याणी। जागे बोध सदृश्य कोई ज्ञानी, होवे सुखी सब जग की प्राणी। सबका मंगल सबका मंगल हो, सबका मंगल हो। तेरा मंगल मेरा मंगल, तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो। मंगल मैत्री झालेली आहे. यानंतर तनुजाताई सूचना देतील आणि धम्मपालन गाथा घेतील. धन्यवाद सर. नुकतीच काल नागपूरच्या बुद्ध विहार समन्वय समितीची खामल्याच्या विहारामध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये एक निर्णय घेण्यात आला की आपल्या ज्या पाली भाषेच्या परीक्षा आधी 3 झालेल्या आहेत आणि त्यानंतर जो कोरोनाचा पिरियड आला, त्या कोरोनाच्या पिरियड मध्ये आपली पाली भाषेची परीक्षा झालेली नाही. त्यामुळे आता परिस्थिती शिथिल झालेली आहे. त्याच्यामुळे आपल्या बुद्ध विहार समन्वय समितीने जो निर्णय घेतला की त्यानंतर जी 4थी परीक्षा आहे ती 4थी परीक्षा आणि पहिली, दुसरी, तिसरी जे
नाही बसले ते आता या परीक्षेला बसतील आणि ज्यांना नवीन बसायचं आहे ते सुद्धा पहिल्या परीक्षेला बसू शकतात असा जो निर्णय झालेला आहे. आणि त्याची परीक्षा ही डिसेंबर महिन्याच्या 4 तारखेला होणार आहे. तर त्यासाठी सर्वांनी आपली तयारी दर्शवायची आहे आणि प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत तर त्या तालुक्यामध्ये किती विद्यार्थी बसणार आहेत, पहिल्या परीक्षेला किती बसणार आहेत, दुसऱ्या परीक्षेला, तिसऱ्या परीक्षेला आणि चौथ्या परीक्षेला अशी यादी तयार करायची आहे आणि ती यादी आपल्या बुद्धविहार समन्वय समितीच्या मुख्य कार्यालयामध्ये पाठवायची आहे किंवा तुम्ही आपले शिलवंत सरांकडे सुद्धा तिकडचे देऊ शकतात. म्हणजे ज्या ज्या एरियातले आहेत तेथे, नाहीतर मग नागपूरच्या मुख्य कार्यालयामध्ये आपल्या वेबसाईटवर देऊ शकता किंवा आपल्या व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर सुद्धा देऊ शकतात. त्याची सविस्तर जानकारी अशोक भाऊ सरस्वती देतीलच आपल्याला, परंतु त्याची माहिती ही आपण पाली भाषेच्या परीक्षेची तयारी करावी या उद्देशाने ती देण्यात मी आज द्यायचं ठरवलं आणि ते माझं मी कर्तव्य समजलं म्हणून मी आज ती प्राथमिक माहिती आपल्याला दिली आहे. यानंतर आपण धम्मपालन गाथा घेऊया. सब पाप सकरणं कुशलास उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुच्चरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परं निच न तावता धम्मधरो यावता बहुभासति योच पंपी सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होन्ति यो धम्मं न पमज्जति नाति मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं येतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं नाति मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं येतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं नाति मे शरणं अयं संघो मे शरणं वरं येतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं साधु 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 इमाय धम्मानुधम्म पटिपत्या बुद्धं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपत्या धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपत्या संघं पूजेमि. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. नमो बुद्धाय. काही सूचना असतील तर आदरणीय शिलवंत सर देतील, अन्यथा कार्यक्रम संपल्याने उद्घोषणा करतील अशी मी त्यांना याचना करते. धन्यवाद ताई. आजचे आपले सन्माननीय व्याख्याते आदरणीय वंदनीय गुरुवर्य आचार्य नंदकिशोर साळवे सर यांचे आपणा सर्वांच्या वतीने अगदी मनपूर्वक खूप खूप आभार व्यक्त करतो. भगिनी तनुजाताई यांचे आभार व्यक्त करतो आणि आजच्या आनापान साधनेसाठी आणि व्याख्यानासाठी जोडले गेलेले जे काही उपासक उपासिका बंधू भगिनी आहेत त्या सर्वांचे देखील अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. बंधू भगिनींनो, आपण देत असलेल्या अत्यंत सकारात्मक स्वरूपाच्या प्रतिसादामुळे ही व्याख्यानमाला यशस्वी होते आहे हे मी या ठिकाणी निश्चितच जाणीवपूर्वक नमूद करू इच्छितो. आपल्यासारखे जे बंधू भगिनी आहेत
वेळात वेळ काढून या व्याख्यानासाठी कायम उपस्थित असतात, नियमितपणे उपस्थित असतात. या तुमच्यासारख्या सर्व बंधू भगिनींमुळे व्याख्याते जे आहेत त्यांची व्याख्यानं, त्यांचे विषय हे आता खूप चांगल्या पद्धतीने चर्चेचे देखील विषय होत आहेत आणि समाजामध्ये अतिशय सकारात्मक स्वरूपाची चर्चा सुरू झालेली आहे की बुद्धविहार समन्वय समितीची जी व्याख्यानमाला आहे ही व्याख्यानमाला अतिशय चांगल्या स्वरूपात सुरू आहे, शिस्तबद्ध पद्धतीने सुरू आहे. खूप चांगले व्याख्याते असतात आणि खूप चांगले विषय मांडले जातात. अशा पद्धतीची एक चांगली आपली माहिती सर्वदूर पसरते आहे. समस्त बंधू भगिनींचे खूप खूप मनापासून अगदी धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण असेच दररोजच्या व्याख्यानासाठी नियमितपणे उपस्थित राहावे अशी आपणास विनंती देखील करतो, आवाहन करतो. उद्या 7:15 वाजता आनापान साधनेसाठी आणि 7:30 वाजता नियोजित व्याख्यानासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. आपल्यासोबत आपले जे स्नेहीजन आहेत त्यांना देखील व्याख्यानास उपस्थित राहण्यासाठीचा आग्रह करावा आणि त्यांना देखील प्रोत्साहित करून व्याख्यानासाठी उपस्थित करून घ्यावं. आपणा सर्वांचे पुनश्च आभार व्यक्त करतो. आजचं व्याख्यान या ठिकाणी संपलं असं जाहीर करतो. थांबतो. सर्वांना पुनश्च नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद. गुड नाईट.